तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांकडून टीका टिप्पणी सुरू आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता। तसेच केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता। त्यावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कैलास पाटील हे कुठे जातात, घरी कधी जातात आणि तुळजापूरला कधी येतात याची माहिती ठेवली जात असल्याचा मिश्किल टोला सरनाईक यांनी लगावला होता। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। दुसरं ठेवली आहे, किती नंबर लागणार आहे सांगितलं। या माहितीच्या आधारे ऑपरेशन टायगर यशस्वी करू असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं होतं। यावर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर टिंगलटवाळी करणे योग्य नसल्याचं सांगत पालकमंत्र्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। तसेच माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा असं आव्हान कैलास पाटील यांनी दिलंय। त्यांनी कैलास पाटला ओळखलं नाही असं मला वाटतंय, पहिला प्रश्न। आणि काल जो विषय होता त्या विषयापासून कुठं लांब पळण्यासाठी असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता। प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत। खरं तर ते जबाबदार व्यक्ती आहेत, या जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी या बाबतीतली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे। जिल्हावासियांसमोर, राज्यातल्या तुळजाभवानीला मानणाऱ्या प्रत्येक भाविकासमोर ह्याची वस्तुस्थिती सीसीटीव्हीच्या बाबतीत आणली पाहिजे। त्याची टिंगलटवाळी करणे, चायनीज, जॅपनीज असं बोलणं हे मला त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं। खरं तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि सीसीटीव्ही व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे। सीसीटीव्हीच्या बाबतीत चायनीज, जापानी असं बोलणं पालकमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हतं। एवढंच नव्हे तर सीसीटीव्ही प्रकरणातील मूळ मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ऑपरेशन टायगरच्या चर्चा करून विषयाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोपही कैलास पाटील यांनी केलाय। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।